नमस्कार जुन्नरकरांनो, मी किरण साबळे. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं मित्रांनो, हा आहे कल्याण अहिल्यानगर महामार्ग. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच मित्रांनो, आता इथं जो नॅशनल हायवे आहे हा आता पूर्ण खचून गेलेला आहे. बघा बघा, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं काही दाखवता येईल तेवढं दाखवायचा आपण प्रयत्न करूया. कारण की मित्रांनो, हा रस्ता कोणता 20-25 वर्ष जुना रस्ता नाहीये. हा रस्ता आता 1 वर्षापूर्वी झालेला रस्ता होता बघा. आणि पाहू शकताय त्याची हे अत्यंत असा रस्ता हलगीचा झालेला आहे आणि अक्षरशः रस्ता दुभांगून गेलेला आहे पूर्ण, नाही का. रस्त्याचे 2 भाग झालेले आहेत आणि आता असा प्रश्न पडतो की लाखो कोट्यावधी रुपये खर्च करून अशी कामे केली जातात आणि अशा दर्जा इतका म्हणजे या रस्त्याचा जो दर्जा हा निकृष्ट दर्जाचा आहे. तुम्ही बघा ना किती मोठ्या मोठ्या बॅगा गेल्यात बघा. हा बघा एवढ्या मोठ्या मोठ्या बॅगा गेल्यात. हा पूर्ण रस्ता खचलाय. आता तिथं काय आलंय, पुढे जाऊ शकत नाही आपण जास्त, नाही का. या रस्त्यावरून मित्रांनो मुंबई अहिल्यानगरची हजारो वाहने दिवस रात्र धावत असतात. जर एखाद्या भरधाव वाहनाचा अपघात झाला, एखाद्या कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला गेला तर त्याची जबाबदारी आता नक्की कोण घेणार आहे? काम करणारे ठेकेदार, कामाची पाहणी करणारे अधिकारी, ही शांत बसलेली यंत्रणा. तुम्ही पाहू शकता आता ठेकेदारांनी वगैरे आणून हे बॅरिगेड्स वगैरे इथे लावलेले आहेत. सध्या तात्पुरत्या स्वरूपाचं इथं काम केलेले, नाही का. बघा अशा प्रकारे झाले मित्रांनो. पण प्रश्न हा पडतो की जनतेच्या कराच्या पैशातून रस्ते बांधले जातात, कोणाच्या खासगी पैशातून नाही. म्हणून जनतेला दर्जेदार आणि सुरक्षित रस्ता मिळणं हा त्यांचा अधिकार आहे. आणि आमची संबंधित प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे ठाम मागणी आहे, या रस्त्याची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, कामाचा दर्जा तपासण्यात यावा, दोषी आढळणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि हा रस्ता तात्काळ सुरक्षित करण्यात यावा. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं अजून तुम्हाला सांगतो, बघा हा रस्ता दाखवायचा प्रयत्न करतो. आणि मित्रांनो, इकडनं जर कोण वाहतूक करणार असेल आपलं माळशेज घाट मार्गे तर येऊ नका. जर आले तर इथे एक वेळखिंडीच्या खाली जर तुम्ही आले तर लगेच या उतारावरती रस्ता हा दिसत नाहीये. रात्री अंधारात जर तुम्ही वाहतूक करणार असेल तर सुरक्षितपणाने करा. तुम्ही पाहू शकता बघा खड्डे किती खोल झाले बघा एवढं खोल झालेले आणि हा पूर्ण रस्ता खचलेला बघा अशा प्रकारे झालेले. जरा थोडस आपण दाखवायचा प्रयत्न करू. एवढा जर रस्ता खचत असेल तर याचा फायदा काय बघा. एवढा रस्ता खचला बघा मित्रांनो. बघा किती खोल गेला बघा. बघा एवढा असा रस्ता खचलेला बघा. हा विषय मात्र मित्रांनो अवघड झालाय. हा दिसतोय तितका सोपा नाही. त्यामुळे खरंच हे काम करायचं तेव्हा काय करा. परंतु आता इथे येताना जे वाहतूक करतात त्यांनी खरंच सावधानतेने या. आताच विषय झालेला हा 24 जुलै आणि आता वाजले 4. तर हा व्हिडिओ आताच येतोय, आताच पोस्ट करतोय मी. एवढी भयानक परिस्थिती झाली मित्रांनो. त्यामुळे तिथून वाहतूक करताना खरंच व्यवस्थित जा, सावधान रीती बाळगा. नमस्कार जुन्नरकरांनो, मी किरण साबळे. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं मित्रांनो, हा आहे कल्याण अहिल्यानगर महामार्ग. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच मित्रांनो, आता इथं जो नॅशनल हायवे आहे हा आता पूर्ण खचून गेलेला आहे. बघा